नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी सुरेश धसांनी सुपारी घेतली आहे। त्या सामाजिक कार्यकर्ता कामाला लावल्या। बीड प्रकरणावर अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले आहे हे सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। धनंजय मुंडे आणि पंकजाताई हे भाऊ बहीण एकत्र आल्यानेच महायुती आणि विरोधी आमदारांनी धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची सुपारी घेतली आणि एक सामाजिक कार्यकर्तीला कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केला। या हत्याकांडातील आरोपीला फाशी झाली पाहिजे ही भूमिका धनंजय मुंडे यांची आहे, पण या प्रकरणात त्यांचे राजकारण संपवण्यासाठी पद्धतशीरपणे आरोप करण्यात येत असल्याचं मिटकरी म्हणाले आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। या प्रकरणातील प्रमुख आरोपी हे बीड राष्ट्रवादी पक्षाशी संबंधित आहे। तसेच धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड हा त्या संबंधित खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना अमोल मिटकरी यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। सुरेश धस यांना मंत्रिपद हवं होतं, पण त्यांना मंत्रिपद न मिळता ते मुंडे बहीण भावाला मिळाल्याने त्यांच्या पोटात दुखतंय। त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात टीका करण्याचं काम सुरू केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला। बीड प्रकरणात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय। हे काम भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केलं जातंय। यामागे संजय राऊत असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे। अंजली दमानिया यांच्यावर देखील मिटकरींची रोख दिसून येत आहे। केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत। त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता कामाला लावले आहेत। संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादांना टार्गेट करणं सुरू केलं आहे। या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजे ही धनंजय मुंडेंची सुरुवातीपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 18 दिवस पूर्ण होत आहे। देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि मुख्य आरोपींना अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे। शनिवारी सकाळी 10 वाजता बीडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि अशा पद्धतीने संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी मूक मोर्चा निघणार आहे। तरीही या संपूर्ण माहितीबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।